नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर। या चॅनल थ्रू मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, रेसिपीज, डेली व्लॉग्स शेअर करत आहे। सो स्टे ट्यून। माझं सासर हे कोकणामधील माणगाव येथे आहे। सो हे माझं सासरचे घर। खूप दिवस विचार चालू होता की यूट्यूब चॅनल स्टार्ट करू की नको, जमेल की नाही, बट येस, फायनली आय हॅव स्टार्टेड माय न्यू यूट्यूब चॅनल। माझ्याकडे काही व्हिडिओजचा कंटेंट आहे, सो तो मी आधी तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग स्टार्ट करूया हा व्लॉग। आमचा आज बेत होता प्रॉन्स बिर्याणी बनवायचा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी आम्ही निघालो मार्केटला। ही आहे आमची क्यूट स्टेला आणि हे माझे मिस्टर। तिला सुद्धा आमच्यासोबत येण्याची खूप इच्छा होती। तुम्ही बघू शकता ती कशी आमच्या पाठीपुढे करत होती। तिला कसेबसे फसवून आणि माझ्या सासूबाईंना बाय करून आम्ही निघालो मार्केटला जायला। हा आहे माणगावमधील साईनगरचा एरिया। आम्ही इथून वॉक करत करत कुणालच्या शॉपमध्ये जाणार आहे। कुणाल हा माझा दीर आहे। त्याचा डेअरी प्रोडक्ट्सचा बिझनेस आहे। हे आहे कुणालचे शॉप, कृष्णा डेअरी। तुम्हाला इथे सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट आणि बेकरी प्रोडक्ट फ्रेश आणि योग्य दरात मिळतील। स्कूटी घेऊन आम्ही निघालो फिश मार्केटला। तुम्ही बघू शकता माणगावच्या मेन हायवेला दोन्ही साईडला शॉप्स आहेत आणि रोड कंजेस्टेड असल्यामुळे इथे नेहमीच ट्रॅफिक असते। त्यामुळे मार्केटला जाण्यासाठी एक तर चालत जाणे किंवा स्कूटी घेऊन जाणे जास्त प्रिफरेबल वाटतं। तुम्ही बघू शकता राईट साइड रोड हा दिघी बंदर, श्रीवर्धन ह्या साईडला जातो आणि सरळ रोड हा महाड, चिपळूण, खेड, गोवा ह्या साईडला जातो। हे आहे माणगावमधील फिश मार्केट। इथे तुम्हाला फिश हे किलोवर भेटणार। 2-3 प्लेसेसला फिरून झाल्यानंतर आम्ही ओम फिश मार्ट यांच्याकडून अर्धा किलो कोळंबी विकत घेतली। तुम्हाला हवं असल्यास इथे फिश क्लीन ही करून देतात। सो आम्ही ही क्लीन करून घेतली। बट तुम्हालाही माहिती आहे कोळंबीमध्ये काळा धागा असतो, तो आपल्याला घरी येऊनच काढावा लागतो। अशा प्रकारे दादांनी आम्हाला पूर्ण कोळंबी क्लीन करून दिली। फिश घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो सुपर मार्केटला जायला। हाच रोड जो मगाशी तुम्हाला दाखवलेला श्रीवर्धन आणि दिघी बंदरला जातो।
माझ्या राईट साईडला बघू शकता तुम्ही, हे माणगावमधील उपजिल्हा रुग्णालय आहे. आम्ही बामनोली रोड टू माणगाव डेपोला चाललो आहोत. तिथेच बाजूला सुपरमार्केट आहे. विमाटाचे सुपरमार्केटचे नाव आहे. राईट साईडला तुम्ही बघू शकता हे महादेव सॉमिल आहे. राईट साईडला तुम्ही बघू शकता हे विमार्ट सुपर मार्केट आहे आणि त्याच्याच बाजूला आपला माणगाव एसटी डेपो आहे. तुम्हाला माणगावचे एसटी डेपोही दाखवतो. बामनोली रोडच्या एंडला ऑटो स्टँड आहे. ऑटो स्टँडच्याच राईट साईडला तुम्हाला माणगाव एसटी डेपो दिसेल. माणगाव एसटी डेपोच्या बाजूला फेमस वडापाव शॉप आहे. इथे नेहमी टेस्टी अँड फ्रेश वडापाव भेटतो. सो कधी आले तर नक्की व्हिजिट द्या. एसटी डेपोच्याच बाजूला तुम्हाला फ्रूट मार्केटही दिसेल. सो आम्ही तिथे थोडेफार फ्रूट्स घेतले. नंतर सुपर मार्केटला जाण्याचा विचार केला. सगळे साहित्य घेऊन झाल्यानंतर आम्ही फायनली सुपर मार्केटला जायला निघालो. एसटी डेपोच्याच बाजूला आणि सुपर मार्केट जवळ आपण आपली स्कूटी पार्क केली. व्हीमार्ट हे सेम आपल्या डीमार्ट सारखे आहे. तुम्हाला सगळ्या वस्तू इथे मिळून जातील. सगळे साहित्य इथे रिजनेबल प्राइस मध्ये आहे. आम्ही आम्हाला लागणारे सगळे साहित्य करून त्याच पेमेंट करून निघालो घरी रिटर्न जायला. कुणालचं शॉप हे एसटी डेपोमधून सरळ निघाल्यानंतर आपल्याला उत्तेकलवाडीचा बोर्ड दिसेल. तिथेच राईट साईडला त्याचं शॉप आहे. सेम रोडने आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. हा आहे आमचा कुणाल ब्लॅक पॅन्ट मध्ये. घरी पोहोचल्यानंतर माझे मिस्टर स्टेलाला फिरायला घेऊन गेले. हे आल्यानंतर ती खूप खुश झाली आणि लगेच स्कूटीवर येऊन बसली. तुम्ही बघू शकता की ती इझिली ती स्कूटीवर बसते.
फ्रेंड्सला फिरायला गेली असताना मी लागले माझ्या प्रॉन्स बिर्याणीच्या रेसिपीला। तुम्हाला प्रॉन्स बिर्याणीची कंप्लीट रेसिपी हवी असल्यास मला नक्की कमेंट करा। मी तुमच्यासाठी कंप्लीट ब्लॉग घेऊन येईन प्रॉन्स बिर्याणीचा। चला तर मग हा ब्लॉग आपण इथेच संपूया। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।